नमस्कार, मी आहे तन्वी आणि तन्वीज बेक्समध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजचा केक आहे डच चॉकलेट केक होता। हा 2.5 kgचा होता ह्याचा केक आणि याचं डिझाइन होतं पिंक आणि व्हाईट असं बलूनचं होतं। तर मी पुढे तुम्हाला दाखवेन त्यांनी बलूनला मॅचिंग असा केक बनवून घेतलेला। तर याला मी करते आहे डच चॉकलेटचा क्रम्बल कोट। पहिले मी जो टॉपला ठेवणार आहे त्या केकला बनवून घेतलेला आहे आणि आता दुसरा लेयर आहे त्याला बनवून घेते त्याचं क्रम्बल कोट। तर क्रम्बल कोट करताना मी करून घेतलेलं आहे सोकिंग शुगर सिरपने आणि त्यावरती लावून घेतले गनाश, नंतर डच क्रीम लावून घेतली आणि त्यामध्ये फिलिंगमध्ये यूज केलेले गनाश आणि चोको चिप्स। असं सेम मी याचं लेअरमध्ये केलेलं आहे 4 मध्ये आणि सेम वरचा जो आपण ठेवणार आहे टॉपला लेयर त्यालाही करून घेतलेलं आहे सेम असं सोकिंग केलं शुगर सिरपने, फिलिंगमध्ये यूज केलेलं आहे गनाश, चोको चिप्स आणि डच क्रीम असं याचं क्रम्बल कोट केलेलं आहे। क्रम्बल कोट झाल्यानंतर दोन्ही केक मी सेट करायला ठेवून दिले आणि ह्या केक त्यांनी मला फोटो पाठवलेला होता, त्यामध्ये होती फॉन्डंटचे फ्लावर, पण हा केक त्यांचा असं टेरेसवरती ओपन टेरेसवरती होता आणि आता थोडी हीट आहे त्यामुळे मी फॉन्डंटचे टॉपर्स नाही बनवलेले आहेत, आर्टिफिशियलचे फॉन्डंट फ्लावर यूज केले आहेत आणि फॉक्स बॉल यूज केलेले आहेत। तर ह्यांना आपण करणार आहोत पहिलं व्हाईट क्रीमने यांचं फायनल कोटिंग करून घेणार आहे आणि जे डाऊनला आपण बॉर्डर साईडला फॉल्ट लाईन करणार आहे, एक लाईट पिंक कलरने आणि डार्क पिंक कलरने। तर मी पहिलं दोन्ही केकला व्हाईट कलरने पूर्ण केकला कवरिंग करून घेते आणि प्लेन फिनिशिंग ठेवणार आहे, कारण आपल्याला वरती जे फॉल्ट लाईन करायचे आहेत त्यासाठी प्लेन फिनिशिंग हवी आहे। तर पहिला आपण हा जो टॉपला ठेवणार आहे त्याला करून घेतलेला आहे। तर याचा व्हाईट क्रीमचं कवरिंग कंप्लीट झालं आहे। तर आता आपण जो दुसरा ठेवणार आहोत जो डाऊनला त्याला मी डॉवेल्स लावून घेतले आहेत त्याला कवरिंग करण्याआधी, कारण आपण जो वरती केक ठेवणार आहे त्याला त्याचं वजन त्याने स्टेबल घेतलं पाहिजे म्हणून। तर याला मी आता व्हाईट क्रीमने फुल कवरिंग करून घेते, पूर्ण केकला स्प्रेड करून घेतलं क्रीम आणि त्यानंतर मी अशी त्याला स्प्रेड करून घेतली व्हाईट क्रीम आणि व्हाईट क्रीमचं मी कवरिंग झाल्याच्या नंतर यालाही वरती स्पिरल पॅटर्न करून घेतला आणि याला मी करणार आहे फॉल्ट लाईन। तर पहिला आपण ह्याला फॉल्ट लाईन करून घेऊन सेट करून ठेवणार आहे दोन्ही केक मी आणि त्यानंतर मग मी केक ट्रान्सफर करून घेणार आहे। तर आपलं असं प्लेन फिनिशिंग झाली व्हाईट केकची क्रीमची। आता आपण ह्याला करणार आहोत फॉल्ट लाईन। तर फॉल्ट लाईन करण्यासाठी मी पहिलं लाईट पिंक कलरची क्रीम भरून घेतली आहे पायपिंग बॅगमध्ये आणि तिला छोटासा कट करून घेतला आणि अशी पूर्ण केकला अनइवन अशी लाईनिंग तयार करून पूर्ण केकला अशी एकदम पातळ लेअर करून घेतलेलं आहे, जास्त जाड करून नाही घेतलं आहे की जेणेकरून आपल्या केकची जी टेस्ट आहे ती क्रीममुळे चेंज नको व्हायला म्हणून एकदम पातळ लेअर करून घेतलं आहे। तर असं करून घेतलं पाईपलाईनने आणि नंतर मग प्लेन स्क्रॅपरने पूर्ण फ्लॅट करून घेतलं ते जे आपण क्रीम लावलेली आहे ती आणि मग अशी अनइवन फॉल्ट लाईन तयार झाली त्याची। आणि मग आता ही डार्क पिंक कलरने तयार करून घेते आणि त्यालाही असं खाली डाऊनला स्प्रेड करून नंतर स्क्रॅपरच्या साहाय्याने प्लेन फिनिशिंग करून घेते आणि अशा दोन्ही फॉल्ट लाईन तयार झाल्या केकच्या। आणि यानंतर मग मी हा केक ठेवून देणार आहे सेट करायला आणि मी आता दुसरा जो छोटा केक आहे त्याला मी करून घेणार आहे। त्यालाही सेम पहिले लाईट पिंक कलरने असं फॉल्ट लाईन करून घेतली आणि त्याला प्लेन फिनिशिंग करून घेतली आणि नंतर मग त्याचं प्लेन फिनिशिंग झाल्याच्या नंतर त्याला डार्क पिंक कलरची अशी फॉल्ट लाईन तयार करून घेतली आणि ह्याच फॉल्ट लाईन झाल्याच्या नंतर मी थोडा वेळ केक सेट करून घेतले दोन्हीही आणि नंतर मग मी यांना ट्रान्सफर करून घेतलं मोठ्या केकवर छोटा केक, कारण यानंतर मी त्याला गोल्डनची फॉल्ट लाईनला कवर डिझाईन करायची, आपल्याला लाईनिंग तयार करायची म्हणून मी याला असं ट्रान्सफर करून घेतला आणि मध्ये सेंटरला एक मोठी डॉवेल्स टाकून दोन्ही केकला स्टक करून घेतला आणि त्यामुळे हा केक आपला असा स्टक करून झाला आहे। आता मी याला एक थोडंसं स्क्रॅपर फिरवून त्याचं पूर्ण असं पिंक कलर असं मर्ज करून घेतले खाली आणि आता मी ही एका वाटीमध्ये गोल्ड डस्टला इव्हापोरेट मिक्स करून घेतलं आणि पॉइंटेड ब्रशच्या साहाय्याने जी आपली फॉल्ट लाईन झाली त्याच्यावरती अशी गोल्डनची बॉर्डर तयार करून घेतली। पूर्ण दोन्ही केकला एकदम पेशन्सली करून घेतली आणि ह्याला खूप वेळ लागतो म्हणून मी पूर्ण व्हिडिओने दाखवलं आहे, फक्त जेवढं लाईनिंग करून घेतले तेवढं तुम्हाला दाखवून घेतलं आहे आणि आता याची फॉल्ट लाईन तयार झाली आहे। आणि त्याचं आपण फायनल डेकोरेशन करणार आहोत। तर फायनल डेकोरेशन करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आर्टिफिशियल फुलं आहेत फ्लावर असं डार्क पिंक आणि लाईट पिंक असं एक साईडला लावून घेतले, तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले तसे, आणि पिंक कलरचे फॉक्स बॉल ते असे लावून घेतले आणि
याचं डेकोरेशन कंप्लीट केलं आणि ज्या मुलीचा बड्डे आहे तिचं नाव आहे स्वरा. त्याचं मी फॉन्डंटची स्ट्रिप तयार करून घेतली पिंक कलरची आणि त्यावरती गोल्डनने स्वरा नाव लिहिलेलं आहे. आणि हा 10वा बड्डे होता म्हणून त्यावरती 10 नंबरचा आपण टॉपर लावला आहे आणि हॅपी बड्डेचा टॉपर्स लावला आहे. आणि थोडे थोडे मी असे मध्ये वरती टॉपर्सला थोडेसे शुगर बॉल स्प्रिंकल केले आहेत आणि असा आपला केक रेडी झालेला आहे. तर तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. Thanks for watching.